हाय हॅलो नमस्कार, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता सगळं पटपट आवरून घ्यायचं, कारण आज सगळं पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, गाडींची पूजा. बघू आता कसं कसं होतंय. सगळं प्लॅनिंगनुसार झालं तर ठीक, आवरायचा प्रयत्न करते. तिला पण रेडी करायचे. आता इकडे लगेच मी स्वयंपाकाची तयारी केली आहे. देवपूजा वगैरे करून घेतली. इकडे डाळ शिजवून घेतली, भात झालाय, छान देवांची पूजा करून घेतली. काल फुलं आणलेली त्याचे हार करून घेतले. हा घरासाठी केलाय, हा गाडीसाठी, हा सायकल आहे त्या सायकलसाठी केलाय, हा देवघरासाठी केलाय. थोडीशी फुलं उरलेत पूजेसाठी. हे ताट वगैरे रेडी करून ठेवलंय. असं काही आहे. जड आहे ना फुलांचं ते. बऱ्यापैकी सगळं आवरून झालं होतं. अर्धा स्वयंपाक देखील झाला होता आणि त्यानंतर काही कारणास्तव मला काहीच करायचं नव्हतं. त्यानंतर त्यांनी सगळं केलं, खूप सारी मदत केली मला. मग त्यांनी दरवाजाला वगैरे हार लावून घेतला घराला. त्यानंतर देवघरामध्ये देवांची पूजा केली, हार वगैरे घातला. आणि शस्त्रांची पूजा करायची असती तर त्यांनी मग कॉम्प्युटरची, लॅपटॉपची सगळ्यांची पूजा करून घेतली. छान. आता ही सरस्वतीची फ्रेम मी आमच्या इथे सोसायटीमध्ये एक्झिबिशन भरलं होतं, म्हणजे स्टॉल लावले होते गेल्या वर्षी, तर त्याच्यातून मी घेतलं होतं. त्यांचं इन्स्टाचं पेज देखील आहे. खूप छान आहेत आणि आपल्याला कस्टमाइज करून देतात, खूप हवं तसं. आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये सुद्धा भेटलेलं होतं मला. आणि खूप दिवसापासून चाललं होतं की मला ती सरस्वतीची फ्रेम घ्यायची होती आणि ती मला इथे स्टॉलवर भेटून गेली. अशा पद्धतीने त्याने छान पूजा वगैरे करून घेतली. खालीही गाड्यांची पूजा करून घ्यायची होती आणि मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेणार होतो. तर त्यासाठी मग खाली जायची लगबग. मग म्हटलं खाली देखील जाऊन येऊयात पार्किंगमध्ये. मग गाड्यांची पूजा वगैरे करण्यासाठी निघालो. त्यांनी गाड्यांची पूजा दसरा आणि दिवाळीलाच होते, तर त्यांनी आज गर्दी असते म्हणून कालच गाडी वगैरे वॉश करून आणली होती. सायकल वगैरे वॉश घरीच केली होती. मग त्यांनी गाडीची पूजा करून घेतली. मी मस्त व्हिडिओ काढत होते आणि पिल्लूला गाडी दिसली की तिला वाटत होतं की आता चक्कर मारून आणतील. आता खाली आलं की गाड्यांकडे बघत असते, तिला वाटतं पप्पा कुठंतरी घेऊन चालले. मग पूजा वगैरे करून घेतली. ती बसायला देखील लागली. मग पूजा वगैरे झाल्यानंतर तिला छान राऊंड मारून आणला गाडीवर आणि खूप छान बसली होती. ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. सायकलबद्दलची चर्चा चालू होती. त्यांना ते बोलत होते. त्यांना सायकलिंगची खूप आवड आहे म्हणून त्यांनी लग्नाच्या आधी सायकल घेतली होती आणि खूप छान सायकल आहे. आणि त्याचं डिस्कशन चालू होतं. ते तर चालवतील पण आता पिलूलाही होईल म्हणून बोलत होतो. चांगलं पडलंय. निश्चय करा आता सायकल चालायला काढायला म्हणून.
तिच्यासाठी मी बर्थडेचं गिफ्ट मागवलं होतं. आता अजून बर्थडेसाठी वेळ आहे, पण ऑफर चालू होत्या तर म्हटलं आताच त्यांना जे हवं ते घेऊन ठेवूयात. आणि ऑर्डर केलं होतं पण त्याची डिलिव्हरी डेट अजून लांब होती. तरी पण दसऱ्याच्या दिवशी सकाळी सकाळी पार्सल आलं. म्हटलं छान झालं, दसऱ्याच्या दिवशी काहीतरी नवीन वस्तू. आता त्यांच्यासाठी मी शूज ऑर्डर केला होता आणि त्यांच्या आवडतीचा ब्रँडचा होता. त्यांना खूप जास्त आवडला, बघत होते छान होता. आणि ते नेहमीच आम्हाला गिफ्ट घेतात, तर बड्डे निमित्त का होईना त्यांच्यासाठी मी गिफ्ट घेतलं होतं. आणि त्यांचं ते आवडतीची गोष्ट आहे, म्हणजे त्यांना शूज आणि ते पण ब्रँडेड शूज खूप आवडतात. चांगलाय की, कलर मस्त आलाय ना. घालून बघा बघ, तसंच ट्राय करा. सेम, थोडा पण नाही फरक. कलर पण चेंज आहे ना. मला हाच कलर पाहिजे होता. ह्याला नाही, हाय हाय ना, दोन्ही पण नवीन स्टाईल आहे. मस्त आहे. लवकर आला ग पण. फक्त पोळ्या करायच्या राहिल्या होत्या. पुरण वगैरे वाटून घेतलं होतं, भजी वगैरे तळून झाली होती, आमटीला फोडणी देऊन झाली होती. आणि आमच्याकडे येळवण्याची आमटी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पापड वगैरे तळलं होतं, दूध तापायला ठेवलेलं, पोळ्या करून घेतल्या आणि जेवायला बसलो. जेवण वगैरे झालं, त्यानंतर आराम केला आणि मैत्रिणीकडे जाणार होते. ती पिल्लूचं कन्यापूजन करणार होते, म्हणजे दोघींचं बी नाव अश्विनी आहे, दोघीसुद्धा कन्यापूजन करणार होते. मग त्यांच्याकडे गेलो, मग कन्यापूजन केलं, त्याचीच ती तयारी करत होती. आणि तिच्या झोपेतून उठली होती, त्याच्यामुळे फ्रेश होती आणि ती छान खेळत देखील होती. पिल्लू हो, परत येऊ. ता 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 म्हणा, ता 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 ता. कोण चालतंय? ईशांका शांती. किती आनंद झाला एका मुलीला. बोल ना. हा, आपण किती म्हटलं तरी जेव्हा बोलायचं ता 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 ता. अगं स्प्रिंग सारखी ईशांका असे म्हणजे काय ऑफरात. ईशांकाचे पाय धुवायचे. इथे इथे ठेव ना बाळा, इथे ठेव ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ झालं. थांबा, हे बघ हे बघ आहे ना बाळ, आहे ना. ए काय करते ग माऊ? जय जय बाप्पा. नको, ती एवढं कपडे लाल करून टाकेल सगळे. काढून पाणी पाहत कपडे लाल होतील तिचे. घ्या 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 घ्या. ही व्हिडिओ काढ ना असा. थांबा, टोचते कधी. थांब ना थांब ना, हात. ईशांका हे बघ काय छान छान.
हे बघ 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 इकडे बघ केवढा मोठा लागला झालं ए बघ राहुल पुसली सगळी ईशांका थांब ग थांब हे बघ काय हे घे फूल घे फूल हे घे कन्यापूजन करून दिलं. पूजा झाल्यानंतर रांगोळी पुसून टाकले. अशी तिची मस्ती चालूच असते. त्यानंतर तिने छानसं गिफ्ट दिलं. तिच्यासाठी छान असा फ्रॉक आणला होता. घे छान छान अगं हे घे हे घे हे पाणी देऊ तुला पाणी देऊ ते याच्यात टाका पाणी याने असे पुसायचे अय्या छान 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 करत सगळे छान छान नको काढू हा 2 मिनिट अय्या दसऱ्याचा दिवस आणि पिल्लूची मजाच मजा चालू आहे. आणि आज ती खरंच खूप काही गोष्टी शिकले. गाडीवर बसली आणि राऊंड मारून आली आणि थोडं थोडं बोलायला लागली. आजपासूनच सुरुवात केली बोलायला, तर खरंच खूप कौतुक वाटायला लागले. झालं बघ, तिला जे आवडतं त्यालाच हात लावला तिने. मी तिला बनाना आवडतं म्हणून बनानाला हात लावला, पण पेरू काही तिला अजून खायला दिला नव्हता. तिच्यासाठी ते नवीन दिसत असेल तर तिने तो हातात घेतला आणि मग तिच्यासाठी गजरा वगैरे आणला होता तिने देखील छान कन्यापूजनची तयारी केली. छानसा गिफ्टमध्ये फ्रॉक दिला. दोघींचाही फ्रॉक मस्त आहे आणि दोघींनाही थँक्यू. खूप छान कन्यापूजन केलं दोघींनी. याच्या अष्टमीला आणि नवमी दिवशी अजून सोसायटीमध्ये 1-2 ठिकाणी गेली होती. त्याने देखील खूप छान छान गिफ्ट दिले तिला कन्यापूजनसाठी. आणि मी देखील यावर्षी फर्स्ट टाईम कन्यापूजन केलं. त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे. मोठा व्हिडिओ काही काढायला जमलं नाही. दसऱ्यानिमित्त तिला गोल्ड कॉईन गिफ्ट दिलं तिच्या पप्पांनी. त्यानंतर खाली गेलो. आज शेवटचा दिवस दांडिया गरबासाठी आणि छान छान फोटोज वगैरे काढले. असा होता आमचा दसरा सेलिब्रेशन. तर कसा वाटला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. बोल काव्या बोल. नाही धरून दे ना, ती धरून दे, मम्माला धरून दे. त्यांच्या इथे थांबतो. बोलव तिला, बोलव. इशू खाली प्रणव. इशू म्हण तिला. इशू हो काव्या इकडे तोंड करत. कुठे कुठे काव्या. हा बोल. बाऊ कर तिला, बाऊ कर. तिकडे ते माझ्याकडे दे, हा बाऊ कर. दोन्ही हातात विठ्ठल करा. विठ्ठल येतं मला. विठ्ठल ईशांका. विठ्ठल किती छान बोलते. ती की माझं कोण घेत. मी